शिवभारत अध्याय 2. शहाजीला 5वे वर्ष लागले असता मोठे व उत्तम चिलखत चढवून आणि आपले आवडते धनुष्य घेऊन मालोजी राजा मोठ्या सैन्यासह निझामशाहच्या आज्ञेने इंदापूरच्या स्वारीवर गेला. तेथे त्याच्यावर हल्ला करून गराडा घालणाऱ्या पुष्कळ योद्ध्यांचे प्रहार घेत त्यांच्याशी लढत असता त्याने पायदळ, मदोन्मत्त हत्ती व घोडे यांच्या रक्ताची एक मोठी नदी दोहोदोहो वाहवयास लावली व यमाक्रमाने क्रुद्ध व तेजस्वी अशा त्या मालोजीने शत्रुपक्षाच्या योद्ध्यांस पुढे पाठवून त्यांच्या मागोमाग आपण स्वतःही स्वर्गाची वाट धरली. वज्रप्रहाराप्रमाणे भयंकर अशी ती वार्ता ऐकून ती साध्वी उमा वात्याने जशी केळ उपटून पडते तशी भूमीवर पडली. सूर्याच्या वियोगाने ज्याप्रमाणे दिनश्री अंधारात बुडते त्याप्रमाणे ती आधार तुटलेली उमा दुःखसागरात बुडाली. कवींद्र परमानंदकृत. मग स्वतःचे डोळे अश्रूंनी भरले असताही तो महाबुद्धिमान विठूजी पतिशोकाने विव्हळ झालेल्या आणि क्रौंचीप्रमाणे विलाप करणाऱ्या आपल्या भावजईचे सांत्वन करण्यासाठी गळा दाटून येऊन तिला म्हणाला, हे थोर मनाच्या स्त्रिये, हा मृत्यूलोक अनित्य आहे. हे लक्षात आणून तू शोक टाकून दे. तुझा पती आपल्या आप्तजनांस सोडून स्वर्गास गेला आहे. शत्रूच्या शस्त्रप्रहारांनी मरण यावे असेच शत्रूस पाठ न दाखवणारे शूर योद्धे इच्छितात. स्वर्गलोकी शीघ्र जाऊन अमृतप्राण करू इच्छिणाऱ्या स्वार्थहष्ट वीरांनाच खरोखर आप्तजनांविषयीचे प्रेम अडवू शकत नाही. हाय हाय, तुझी मुले लहान असताना तुला साध्वीला सोडून तुझा पती परलोकास गेला तेव्हा त्याचे हृदय कठोर असले पाहिजे. खरोखर मनुष्यांची शरीरे नश्वर आहेत आणि ती महाप्रयासाने रक्षिली असताही आयुष्याची दोरी संपली असता नाश पात्रातच. अहो, वैद्यांकडून उपचार करवून या शरीरास निरोगी ठेविले. उत्तम व मृदू रेशमी वस्त्रे आणि गयांनी आच्छादिले. हलका, स्निग्ध, मधुर, प्रिय, हितावह, पौष्टिक अशा चोष्य खाद्य, पेय, लेह्य वगैरे नाना प्रकारच्या आहाराने यास पुष्ट केले. कृष्णचंदनाच्या चूर्णाने बनवलेल्या अगरबत्त्यांच्या सुवासाने दरवळलेल्या आणि दिव्य रत्नांनी प्रकाशणाऱ्या रम्य महालात शिरीषपुष्पप्रमाणे मृदू आणि सुंदर बिछाना टाकून त्यावर निजविले आणि पाणी शिंपडलेले थंडगार वाळ्याच्या पंख्याने वारा घातला. सुंदरींनी आपल्या करकमलांनी त्याचे पाय चुरले म्हणजे रगडले. अशा रीतीने त्याच्यावर पुष्कळ उत्तम उपाय करून त्याला मोठ्या काळजीने धारण केले, तरी जणू काही कृतज्ञ होऊन हे शरीर कोणाच्याही बरोबर जात नाही, म्हणून या लोकात कोणी कोणाचे नाही, हेच खरं. प्रेम करणाऱ्या स्त्रिया, गुणवान पुत्र, ते प्रेमळ आई बाप, तसेच सख्खे भाऊ, मित्र, शत्रू, संपत्ती, विपत्ती ही सर्व देह आहे तोपर्यंतच माणसाला असतात. हे देवी, शहाजी आणि शरीफजी हे तुझे दोन्ही पाणीदार पुत्र उगवलेल्या चंद्रसूर्याप्रमाणे शोभत आहेत. वीर मातेच्या पोटी जन्मास आलेल्या ह्या तुझ्या दोघा कुलदीपन पुत्रांचे अखिल जगतात अद्भुत आणि उज्ज्वल यश पसरेल. हे दोघेही कोवळ्या वयाचे असून त्यांचे जीवित तुझ्यावरच अवलंबून आहे. या लोकी ते तुझ्याशिवाय क्षणभरही राहू शकणार नाहीत. म्हणून तू आत्ता माझ्या विनंतीला मान देऊन तरी धैर्य धर आणि या दोघांच्या रक्षणासाठी तरी प्राणधारण कर. आपल्या कुलाचे व विशेषतः राज्याच्या सुस्थितीसाठी विठोजीने अशा रीतीने तिचे सांत्वन केले. त्या सच्छील राणी उमाबाईने आपल्या दोन्ही पुत्रांवर नजर देऊन शोक टाकला आणि जीवित धारण केले, म्हणजे सती जाण्याचा बेत रहित केला. त्या महामती विठोजीला जरी अत्यंत शोक झाला होता तरी तो आवरून त्याने आपल्या भावाचे और्ध्वदेही कर्म केले. नंतर प्रतापी विठूजीने शहाजी आणि शरीफजी यांच्या नावाने राज्यकारभार चालवून अखिल राज्यास स्थैर्य आणले. मालोजीच्या निधनाची ही वार्ता ऐकून निजामशाहसुद्धा आपल्या सेनेचे पंख तुटले असे वाटू लागले. तेव्हा मालोजीच्या शहाजी व शरीफजी या दोन्ही पुत्रांना विठोजीसह बोलावून आणून उदारर्धी निजामशाहने त्यांचे स्वतः सांत्वन केले आणि बापाची जहागीरही त्यांच्याकडे चालू केली. तसेच सुवर्णालंकार, सुंदर वस्त्रे, मौल्यवान रत्नमाला आणि हत्ती घोडे देऊन त्यांचा सत्कार केला व संतोषाने त्यास घरी जाण्यास निरोप दिला. त्यांचा चुलता विठोजी याने त्या दोघांस वाढवले व तेव्हा त्यांच्या त्या बाल्य शरीरांवर विशेष तेज चमकू लागले. उत्तम लक्षणांनी युक्त व सर्व संपत्तीचे आगर असा शरीफजीचा भाऊ जो शहाजी, त्यास राजा शब्द शोभू लागला. तो राजा झाला.
तो महाबाहू उमेचा पुत्र शहाजी लहान असतानाही त्या सर्व सरदार मान देऊन वंदन करू लागले. शहाजीच्या शरीरात जसजसे यौवन प्रवेश करू लागले तसतशी बाल्यदशेला जणू काही अडचण होऊन ती हळूहळू संकोच पावू लागली. हत्तीचा छावा जसा गंडस्थळाच्या मदसावधारांनी शोभेतो तशी नुकत्याच फुटू लागलेल्या मिशिडीने देवाप्रमाणे सुंदर अशा शहाजीच्या मुखास शोभा आली. त्याची कांती सुवर्णासारखी असून त्याचे नेत्र दीर्घ होते आणि त्याची सुंदर नासिका अतिशय बाकदार असल्यामुळे पोपटांच्या मनात भीती उत्पन्न करीत होती. त्या शहाजीचे मुख चंद्राला सुद्धा मागे सारील असे सुंदर होते. त्याचे हात गुडघ्यांपर्यंत लांब असून त्याचे शरीर अलौकिक दिव्य होते. उत्तम लक्षणांनी युक्त, दानशील, दयाशील, युद्धकुशल, महातेजस्वी असा शहाजी नावाच्या मालोजी राजाचा पुत्रास पाहून कुबेराप्रमाणे संपत्तिमान जाधवरावाने अनुकूल ग्रह असलेल्या अशा ज्योतिषाने सांगितलेल्या मुहूर्तावर आपली विजयलक्षणा, कमलनेत्रा आणि कुलास शोभा आणणारी कुलवान मुलगी जिजा हुंड्यासह अर्पण केली. ज्याप्रमाणे शुभ्र व खोल गंगा सागरास मिळाली असता शोभते, त्याप्रमाणे तेजोपुंज शरीर धारण करणारी ती गुणवती जिजाबाई गुणगंभीर थोर मनाचा शहाजीपतीशी संयोग पाहून शोभू लागली. तिचे हात कमलासारखे असून ती जणू काही पृथ्वीची शोभा होती. ती लावण्यवती असून तिचे कुळ उच्च होते. तिचा काळा व तुळतुळीत केशकलाप नितंब भागापर्यंत लोळत होता. तिचा भालप्रदेश पाहून जणू काही हा अर्धचंद्रच आहे असा भास होत होता व तिच्या भुवया धनुष्याप्रमाणे होत्या. ती प्रत्यक्ष मदनाची सत्ताच होती. तिचे डोळे कमलाप्रमाणे पाणीदार, कान सोन्याच्या शिंपल्याप्रमाणे, नासिका सरळ, दात कुंदाच्या ताज्या फुलांप्रमाणे शुभ्र, ओठ आरक्त आणि मुख प्रफुल्लित कमलाप्रमाणे होते. तिचा कंठ शंखाप्रमाणे होता आणि स्वर कोकिळेसारखा होता. नुकत्याच यौवनात प्रवेश करणारे तिची भुज कमलातील कोमल तंतूप्रमाणे नाजूक असून तिचे हात विकसित कमलाप्रमाणे आरक्त आणि बोटे पल्लवाप्रमाणे लालसर होती. नखे तुळतुळीत व लाल होती. तिची नाभी खोल, पोट कृश व मांड्या केळीच्या खांबासारख्या सुंदर होत्या व घोटे आत लपून गेले होते. तिच्या पायावर राजलक्ष्मीचं चिन्ह दिसत होते. ती सर्व संपत्तीचा कळस होती. तिच्या वेणीत नाना प्रकारच्या अलंकारांची गर्दी झाली होती. मोते व रत्नी यांच्या मालांनी रक्तवर्ण तेजस्वी अशा डोक्यातल्या फुलांनी तिचा शिरोभाग सुशोभित झाला होता. तिच्या ललाट भागावर रत्ने लटकत असून तिच्या कानात सभोवती मोती ओवलेली अशी कुंडले झळकत होती. मोते व रत्ने यांचे मोठमोठे हार व गुच्छ तिच्या गळ्यात घातलेले होते. दंडात बाजूबंध असून हातात रत्नजडित बांगड्या होत्या. कृश अशा कटीप्रदेशावर कमरपट्टा, पायात रुमझुम वाजणारे पैंजण, पायांच्या बोटात मौल्यवान रत्नाभरणे, अंगावर चमकणारी जरतारी वस्त्र आणि अंगात रत्नजडित काठांची जरतारी चोळी धारण करणाऱ्या त्या प्रसन्नवदन, हंसगती आणि प्रेमळ जिजाईस त्या सूर्यवंश दीपक आणि प्रसन्न मनाचा शहाजीने वाद्यांच्या घोषात घरी आणले. ती विनयशील जिजाईने आपल्या पतीसह गृहप्रवेश केला तेव्हा ते दोघे लक्ष्मीनारायणाच्या जोड्याप्रमाणे भासले. शीघ्र जमलेल्या आणि आश्चर्याने पाहणाऱ्या पोक्त सुवासिनींनी मिळून तिला निरंजनाने ओवाळले. तेव्हा तिने नमस्कार केला असता तिला फलप्रद होणारे अनेक आशीर्वाद देऊन ते आपल्या सुनेने सासूने अत्यंत कौतुकाने पाहिले. सासूच्या सेवेत तत्पर, पतीला अत्यंत प्रिय बोलणारी, आपल्या शीलाचे संरक्षण करण्यात दक्ष, विनयाची मूर्तिमंत देवता, पतिव्रता स्त्रियांना वर्तनाचा मार्ग दाखवणारी, दोन्ही कुलाल्स मान्य आणि आपल्या परिजनांना आनंद देणाऱ्या त्या सुनेचे साध्वी स्त्रियांनी अतिशय अभिनंदन केले. विश्वासराजाची दुर्गा नावाची सुंदर व सद्गुणी मुलगी ही महाभाऊ शरीफजीला बायको मिळाली. ती व सुंदर जिजाई या दोघी आपली सेवा करणाऱ्या सुना आणि आपले दोघे पुत्र यांच्या योगे उमेस अतिशय आनंद होत गेला. अमूल्य गुणांनी शोभणाऱ्या त्या दोन्ही वधूंच्या योगे शोभणारे हे दोघे सद्गुणी पुत्र लगेच आपल्या यशामुळे सर्व पृथ्वीस आणि आपल्या मातेस आनंद देऊ लागले. जसे अत्यंत वेगवान वायूने अग्निप्रखर होतो तसे आपल्या पराक्रमी भावासह तो भीष्मापेक्षाही उग्र कर्मे करणारा, प्रत्येक युद्धात विजयी होणारा व धनुष्यबाण घेणारा अतुल बलवान शहाजी राजा
निजामाचे प्रिय करण्यासाठी सर्व राजांमध्ये श्रेष्ठ अशा पृथुराजाप्रमाणे पृथ्वीचा शास्ता झाला, पृथ्वीवर राज्य करू लागला. असे हे अनुपुराणात सूर्यवंशात निधिवास्कर परमानंद यांनी प्रकाशित केलेल्या शतसहस्त्र संहितेत शाह शरीफ विवाह हा दुसरा अध्याय आहे.